हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? ठीक आहेत ना? बरे आहेत ना? मजेत राहा. आता मी बनवते पोपटी बनवते आणि त्यामुळे काय काय मी सर्व मिक्स केलं आहे चिकनमध्ये, ते तुम्हाला सर्व दाखवतो मी. तुम्ही बघून घ्या. तुम्ही बघू शकता हा पाला. कोणता पाला? भांबुर्डीचा पाला. हा भांबुर्डी पाला याच्याशिवाय पोपटी बनणारच नाही. आणि पोपटी आम्ही आज बनवतोय मी स्पेशली पोपटी, घरगुती पोपटी. आणि याच्यासाठी साहित्य काय लागते? पावट्याची शेंगा, बटाटे आणि विथ अंडी. तर अंडी आणि आपलं हे चिकन सर्व केलं, तयारी मॅरिनेट सर्व केलं आहे. सर्व आपलं ते घरगुती मसाला, आणि त्यासाठी अर्धा तास ठेवावा लागतो मॅरिनेट करायसाठी. आणि आपण आता पोपटी करायला, आणि पोपटी आपण बनवणार आहे कुकरमध्ये. तुम्हाला चला मी दाखवतो. आणि हा पाला खूप इम्पॉर्टंट आहे, हा पाला. आता बघा मित्रांनो, हा पाला असा कुकरमध्ये ठेवायचा असतो. आणि आता अंडी. आणि बटाटा. आणि चिकन. आणि परत पावट्याची शेंगा टाकायचं. आणि मीठ परत चवीनुसार मीठ टाकायचं. परत वरती चिकन. आणि वरचा राहिलेला मसाला तो पण टाकायचा, कारण की आपण अर्धा तास आपण चिकन मसाला मिक्स टाकून सर्व आपण हे सर्व आपण तयारी केली होती, आणि ते अर्धा तास तसं ठेवलेलं आपण. आणि परत भांबुर्डीचा पाला परत त्याच्यावरती. आणि हे झाल्यावरती कुकर ठेवून आपण झाकण बंद करून आपण ते 4 शिट्या येपर्यंत आपण करायचं. आणि आता आम्ही कुकरवर ठेवलाय 3 ते 4 शिट्या होईपर्यंत व्यवस्थित होणार. तुम्हाला आम्ही ओपन करून दाखवणार त्याची टेस्ट कशी आहे. आता आपला फायनली आपलं पोपटी चिकन झालेलं आहे. आता आपण हे बघू शकता. हा पाला बाहेर काढायचा, बारवडीचा पाला बाहेर काढायचा. कशी वाफ आल्याने सुगंध वास सुटला बघा. हे बघा. अंडी पण मस्त तयार झाली मस्त ही. त्याला पाणी पण सुटलं. पाणी टाकायची गरज नाहीये कुकरमध्ये, ते आपोआप पाणी सुटतं त्यांना. आता आपण चिकनची टेस्ट बघू आता कशी झाली पोपटी आपली घरगुती. चिकन सॉफ्ट झाले.
छान झाली आहे. एकदम घरगुती आपली चिकन पोपटी झाली आहे. खूप या खायला. तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला असं सांगा नक्की. कमेंट करून सांगा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.